अंकिताचा नवरा काही ऑफिसच्या कामासाठी 2 दिवसांकरिता शहरात जाण्यासाठी निघाला होता. जाताना तो अंकिताला म्हणाला, चल अंकिता, तुला तुझ्या माहेरी सोडून येतो. एकटी येथे घरात राहून तरी तू काय करशील? तसंही तू खूप भित्री आहेस. ती हसत हसत माहेरी जाण्यासाठी तयार झाली. माहेरचं दार तिच्यासाठी कायम उघडं होतं. अंकिताची आई आणि वडील बाहेर बाल्कनीमध्ये बसून जेवण करत होते, लोणचं आणि चटणीसोबत. तब्येतीची विचारपूस केल्यानंतर अंकिता तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, तुम्ही आजपर्यंत कधीच लोणच्या आणि चटणीसोबत चपाती खाल्लेली नाही, तर मग आज का खात आहेत? त्यावर तिचे वडील म्हणाले, बेटा, कधी कधी खाऊन घ्यायची असते, त्यातही एक वेगळीच मजा असते. पण अंकिताकडून तिच्या वडिलांच्या डोळ्यांची लाचारी लपली नव्हती. तिने तिच्या वडिलांच्या डोळ्यांमधील लाचारी एका मिनिटात पाहिली होती. तेवढ्यात तिची वहिनी बाहेर आली आणि चेहऱ्यावर एक खोटं हास्य आणत सहज म्हणून अंकिताची विचारपूस करू लागली आणि अंकिताला म्हणाली की, राहायला आली आहेस का? अगदी आनंदात होऊन अंकिता म्हणाली, वहिनी, माझा नवरा 2 दिवसांकरिता बाहेर गावी गेला आहे, त्यामुळेच ते मला इथे सोडून गेलेत. त्यावर वहिनी म्हणाली, बसा, तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येते. तेवढ्यात अंकिता सुद्धा जेवलेले सर्व भांडे एकत्र करून किचनमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाली आणि म्हणायला लागली की, मी पण वहिनींची थोडी मदत करून देते आणि त्यासोबतच मी भाऊंना सुद्धा भेटून घेईल. असं म्हणत ती किचनमध्ये शिरली. जेवण केलेली सर्व भांडी किचनमध्ये ठेवून ती तिच्या भावाच्या रूमकडे निघाली. तेव्हा भाऊ आणि वहिनींच्या काही गोष्टी अंकिताच्या कानावर पडल्या. वहिनी भाऊंना म्हणत होती की, तुमच्या बहिणी लग्न करून तर गेल्या, पण आई वडिलांचा उंबरठा काही सोडला नाही त्यांनी. जेव्हा मन केलं तेव्हा तोंड वर करून आपल्या लेकरांसोबत इथे येऊन राहतात. त्यावर भाऊ रागात वहिनीला म्हणाला, तुझ्या घरचे खाते काय ती? माझ्या बहिणी या घरी नाही येणार तर मग कोणत्या घरी जातील ते? हे त्यांचं देखील घर आहे, हे विसरू नकोस. त्यावर वहिनी सुद्धा जोरजोरात दण आपट करत म्हणाली, बस झालं आता, माझ्याकडे नाही होत तुझ्या घरच्यांची सेवा. तुझ्या आई वडिलांना सांभाळते, त्यांना जेवणही देते, एवढेच उपकार समज. भाऊ आणि वहिनींच्या गोष्टी ऐकून ती स्तब्ध उभी राहिली. तिचा आवाज तर तिच्या ओठांमध्येच दबून राहिला आणि आल्या पावली ती तशीच परत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. थोड्या वेळानंतर ती फोनवर खोटं खोटं बोलत बाहेर निघाली की, अच्छा आई बाबा, तुम्ही आत्ता घरी आला आहात का? आधी सांगितलं असतं तुम्ही गावावरून येणार आहेत तर मी माहेरी आलेच नसते. ठीक आहे, तुम्ही जास्त काळजी करू नका. मी येईल तोपर्यंत तुम्ही शेजारच्या घरामध्ये बसून राहा. मी थोड्याच वेळात घरी पोहोचते. अंकिताचे आई वडील तिच्याकडे पाहून आश्चर्यचकित होऊन तिला विचारायला लागले, काय झालं बेटा? आत्ताच आली होतीस आणि लगेच निघालीस? त्यावर अंकिता म्हणाली, तसं काही नाही बाबा, माझे सासू आणि सासरे हे गावावरून आले आहेत. त्यांना असं कसं शेजाऱ्यांकडे खूप वेळ बसू देऊ मी आत्ता जाते, पण पुन्हा कधीतरी येईल, तेव्हा निवांत भेटेल आणि मग खूप गप्पा मारू. मी येते आई बाबा. तोपर्यंत तुम्ही दोघेही एकमेकांची काळजी घ्या. डोळ्यातील अश्रू लपवत ती आपल्या आईला गळा भेटली आणि तशीच तिथून निघाली आणि सावकाश पावलांनी ती बाहेर पडून स्वतःच्याच मनाला समजावत घरातून बाहेर पडली आणि आपल्या स्वतःच्या घरी ती गेली. रात्रीच्या जेवणामध्ये तिला मीठ जास्त लागत होतं. खरं तर ते मीठ तिच्या घशातून उतरणाऱ्या घासातलं होतं, जे तिच्या अश्रूंद्वारे वाहत होतं. ही गोष्ट खरी आहे की आपलं माहेर हे आई वडिलांपासूनच असतं, पण ही गोष्टही मात्र नाकारता येणार नाही की कधी कधी आपलं वाटणारं माहेरघर सुद्धा आपण आपल्या माहेरपासून परकी आहोत याची भावना निर्माण करून देतं. त्यामुळे माहेरपणाचा जो काही आनंद अनुभवायचा आहे तो लग्नाआधीच अनुभवा. मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.